तर आज हा सगळा अट्टहास मी कशासाठी केला? ज्यांनी आमच्यासाठी महान कार्य केलं आहे, जे आमचे दैवत आहेत, ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या आवडीचे मी काही पदार्थ तयार केलेले आहेत. म्हणजे त्यांना काय आवडायचं, तर त्यासाठी मी हा अट्टहास केलेला आहे. चला बघूया आपण हे पदार्थ कसे केलेले आहेत, याच्यासाठी आपण काय काय केलेलं आहे. हे पदार्थ पाहण्यासाठी आपण आता किचनमध्ये जाणार आहोत. चला तर मग किचनमध्ये आधी आपण पाहूया. आपला बोंबलाची चटणी बघायची आपल्याला, है ना. बोंबलाची चटणी कशी केली आहे ते आपल्याला बघायचं आहे. भाकऱ्या करायच्या आहेत. चला किचनमध्ये जाऊया. बघा आता इथे आपण तवा तापत ठेवलेला आहे, कारण इथे आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी. तर हे बोंबील आहेत, हे बघा. हे बोंबील आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे. आणि ही सुक्या बोंबलाची चटणी असल्यामुळे 4-5 दिवस आरामात टिकते. तर आपण हे बोंबील भाजून घेणार आहोत. तो मी बोंबील आता हे सगळे भाजून घेते. आता इथे आपले बोंबील भाजून झालेले आहे. मी गॅस बंद करते आणि इथे हे भाजलेले बोंबील बघा, इथे पाणी ठेवलेलं आहे. ह्या पाण्यात टाकते डायरेक्ट. आणि आपल्याला हे पाण्यात जास्त वेळ ठेवायचं नाही. इथे पटकन धुवून घ्यायचं. असं 2-3 पाण्यात हे बघा. हे एका पाण्यात आपलं धुवून झालंय. आता पुन्हा दुसऱ्या पाण्यात आपण हे धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची जी बोंबलाची घाण असेल किंवा त्याची बारीक बारीक केसरं असतील, तर हे असं करून चोळून चोळून चांगले हलक्या हाताने घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले बोंबील धुवून झालेले आहेत. आता काय करते, साईडला मी भाकरी करून घेते. हे बोंबील जरा साईडला ठेवते आणि भाकरी करून घेते. बघा इथे मी तांदूळ आणि ज्वारीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे. आणि आता मी भाकऱ्या करते याच्या. बघा माझी भाकरी कशी गोल आली. इथे तवा आपला तापलेला आहे म्हणून मी गॅस बारीक केला आहे. आता तवा जरा फ्लेम वाढवते गॅसची, कारण आपल्याला भाकरी त्याच्यावर टाकायची आहे ना. आता माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे मला भाकरी उचलावी लागणार आहे ना, तर मी कॅमेरा जरा साईडला ठेवते. बघा भाकरी मी तव्यावर आता टाकलेली आहे. इथं लगेच पाणी फिरवायचं. आणि आपलं वरचं भाकरीवरचं पाणी थोडं सुकू द्यायचं. जर कुठे तुम्हाला असं सुक्क सुक्क वाटत असेल तर ते पाण्याने लावायचं.
हे बघा, तर ही भाकरी आता आपल्याला उलटवायची. तर काय करायचं, हा आपला उलट नाही ना असं पाण्यात भिजवायचा आणि हा भिजवलेला उलट ना हे बघा ही बघा पटकन आपली भाकरी उलटली गेली बघा, आणि आपला तवा पण करपला नाही आहे. तर असं कमी जास्त गॅस करत आपण ही भाकरी शेकवून घेणार आहोत बघा. बघा, एकीकडे आपली भाकरी शेकते तर एकीकडे आपली दुसरी भाकरी थापून झाली पाहिजे. पण आता मी काय करते, माझ्या एका हातात कॅमेरा आहे आणि शूट चालू असल्यामुळे असं वेळ लागतोय जरा. नाहीतर रोज कसं असतं, ती भाकरी होईपर्यंत माझी ती भाकरी थापून होते. आता आपल्याला भाकरी बघूया. पुन्हा एकदा काय केलं, पाण्यात असा उलटणा केला. बघूया आता ही भाकरी बघा अशी सुटली है ना, तव्यावरून सुटली भाकरी. आणि असं कमी जास्त गॅस करत आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची. बघा, आता बघा भाकरी आपली कशी फुगेल. हे बघा अशी उलट सुलट करून बारीक गॅसवर भाकरी शेकायची. यामुळे काय होतं, जरी आपली भाकरी जाड झाली असली तरी अशा पद्धतीने शेकवल्यामुळे ती जरा पातळसुद्धा होते. हे बघा, आणि दोन्ही बाजूने भाकरी आपली शेकलेली आहे. आता ही भाकरी मी काढून घेते. कशावर काढायची आपल्याला ही भाकरी, तर ही बघा ही चाळण आहे, ह्या चाळणीवर मी भाकरी काढली. ही बघा, तर अशा पद्धतीने मी बाकीच्या भाकऱ्या करून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बोंबलाच्या चटणीसाठी आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत. इथे मी लसूण घेतलेले आहे, म्हणजेच आपला हा जो लसणीचा कांदा आहे ना, हा एक कांदा ही मी लसूण घेतलेली आहे. कोथिंबीर, इथे 2 हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या आहेत ना म्हणून मी 2 घेतलेत, आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये पाणी न घालता एकदम बारीक करून घेणार आहोत. हे बघा, हे सगळं मिक्सरमध्ये मी आता घालते. ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं नाही आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघा आपला ठेचा, हा बघा आपला ठेचा तयार झाला आहे. म्हणजे लसूण आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर असा आपला ठेचलेला ठेचा तयार झालेला आहे. हे मी साईडला ठेवते. आणि आपण हे जे बोंबील भाजले होते, हे बोंबील आपल्याला या खलबत्त्यात कुटून घ्यायचे. थोडे थोडे बोंबील घ्यायचे आणि खलबत्त्यात कुटून घ्यायचे. आता मी काय करते, हे बघा अशा पद्धतीने मी कुटून घेते सगळे बोंबील.
इथे मी उकडून घेतली, फक्त ही डाळ उकडवून घेतलेली आहे. हळद मीठ घालून ही डाळ फक्त मी उकडवून घेतलेली आहे. ही आपली तूर डाळ आहे. ही तूर डाळ फक्त हळद मीठ घालून उकडवलेली आहे बस. हे बघा, गॅस अजून चालू आहे आणि आपली डाळ उकडते. बघा, इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपण जो मिरचीचा ठेचा होता, हा मिरचीचा ठेचा आधी परतवून घेणार आहोत. म्हणजे जर चुकून याच्यात कुठे पाण्याचा अंश असेलच. याच्यामध्ये मी हळद घातली. इथे हे आपला 1 चमचा मालवणी मसाला, व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि यामध्ये आपले जे बोंबील आहेत खलबत्त्यावर ठेचलेले, हे खलबत्त्यावर ठेचलेले बोंबील आपल्याला यामध्ये घालायचे आहे. आणि साहजिकच चवीनुसार मीठ. आणि हलक्या हाताने असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. बघा, याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे. कांदा टोमॅटो काही नसल्यामुळे आपली ही बोंबल्याची चटणी 4-5 दिवस आरामात टिकण्यासारखी आहे. ही बघा, तर अशी आपली ही बोंबलाची सुकी चटणी तयार झालेली आहे. बघा कशी एकदम सुकी खडखडीत झाली आहे बघा. आणि मस्त लोखंडाच्या कढईत, म्हणजे अजूनच हेल्दी. खलबत्त्यावर बोंबील ठेचले, लोखंडी कढईत परतवले, तर असे हे आपले सुक्या बोंबलाची चटणी 3-4 दिवस आरामात टिकणारी. आता हे मी काय करते, आता लोखंडी कढईत भाज्या बनवल्या, काही केलं तरी लगेच काढून झालं तयार की काढून घ्यायचं, म्हणजे काळपटपणा होत नाही. आता हे काय करते, मी एका डिशमध्ये पटकन काढून घेते. तर आज हा सगळा अट्टहास मी कशासाठी केला? ज्यांनी आमच्यासाठी महान कार्य केलं आहे, जे आमचे दैवत आहेत, ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या आवडीचे मी काही पदार्थ तयार केलेले आहेत. म्हणजे त्यांना काय आवडायचं, तर त्यासाठी मी हा अट्टहास केलेला आहे. याच्यासाठी मी भाकरी केलेली आहे. इथे या 2 ज्वारी आणि तांदूळ असे मिक्स भाकरी मी इथे केलेली आहे. आता इथे आपला आहे दुसरा आपला प्लेन राईस है ना. इथे आहे आपली डाळ, साधी मीठ टाकून उकडलेली डाळ आहे. आपण पाट्यावर म्हणजे खलबत्त्यामध्ये जे बोंबील वाटले, ठेचलेले बोंबील होते, त्याची सुक्या बोंबलाची चटणी. आणि हा आहे मिरचीचा ठेचा.
तर अशा पद्धतीने आमच्या आपल्या बाबासाहेबांच्या आवडीची थाळी बनवण्याचा मी एक साधारण प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये माझी काही चूक झाली असेल पदार्थ करताना किंवा पदार्थ दाखवताना, तर आपल्या भीमकन्येला क्षमा करा. आणि माझी ही थाळी किंवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे, कारण ही थाळी बनवताना साहजिकच आपला व्हिडिओ लांब झालेला आहे. तर ही थाळी बघा तयार झालेली आहे. असे आपले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आवडीचे पदार्थ. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर कोकणात वास्तव्यास होते त्यावेळेस त्यांना कोकणातली सी फूड म्हणजेच सुक्या बोंबल्याची चटणी आवडायची. ती मी केलेलीच आहे. मी असं ऐकलं होतं की त्यांना मिरचीचा ठेचासुद्धा आवडायचा, तोही मी बनवला. आणि आपलं साधी डाळ आमटी, डाळ भात केलेलाच आहे बघा, आणि भाकरी. तर तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सॉरी, जरा माझा आवाज बसलेला आहे, त्यामुळे मी माफी मागते. बघा बाबासाहेब जयंती निमित्त आपली थाळी. आपली बाबासाहेबांची जयंती आता आलेली आहे, त्यासाठी माझ्या सर्व भीमबांधवांना, माझ्या सर्व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत.